नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसात येणारी तुरीच्या दाण्यांची आमटी, तुरीच्या दाण्याची चटणी. तर अशा वेगवेगळ्या रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर आमटीसाठी आपण कसा मसाला काढला आहे आणि अशी मस्त तिखट झणझणीत तुरीच्या दाण्यांचा खरडासुद्धा खूप अप्रतिम लागतो. तर दोन्ही रेसिपी आपण एकाच व्हिडिओमधून पाहणार आहे. तर आपण असा हा तुरीच्या दाण्याचा खरडा बनवलेला आहे. तर तो कसा बनवला आहे, सगळ्यात पहिला आपण खरड्याची रेसिपी पाहू आणि त्यानंतर तुरीच्या दाण्याची आमटी पाहूया. तुरीच्या दाण्याची कचोरी पण आपण बनवलेली आहे, त्याची लिंक याच व्हिडिओमध्ये मी खाली दिलेली आहे, ती तुम्ही चेक करून पहा. तर आपल्याला घ्यायचे ओले तुरीचे दाणे. तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहे. एका पॅनवरती हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि तुरीचे ओले दाणे हे आपल्याला छान असे परतून घ्यायचेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे यामध्ये ज्या बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहे त्या तुमच्या मिस होणार नाहीत. तर आता या पद्धतीने दाण्याला चांगले चटके येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मिरची छान भाजली गेली आणि आता थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जाडसर असं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला हे जाडसर वाटून घ्यायचं, थोडंसं थंड करून घ्या. या पद्धतीने आपल्याला हे वाटण असं जाडसर करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याला फोडणी करूया. मध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता ही चटणी आपल्याला परतून घ्यायची तेलावरती आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायची चटणी आपल्याला. आता चटणी चांगली परतून घ्यायची आणि याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया. याच्या कचोऱ्या फार सुंदर होतात. मी खाली या रेसिपीमध्ये याची लिंक टाकते. मी तुरीच्या दाण्याची कचोरीसुद्धा बनवलेली आहे, तर त्याची लिंक तुम्ही पहा. आणि आता आपण याच्यात कोथिंबीर घालून तीसुद्धा मिक्स करून घेऊया. भरपूर सारी अशी कोथिंबीर घातली मी, कारण त्यामुळे त्याची टेस्ट अजून छान होते. आणि आता व्यवस्थित सर्व मिक्स करून ही चटणी मंद आचेवरती थोडीशी तिला शिजून द्यायचे आपल्याला. दाणे तसे आपण भाजून पण घेतलेत, ते पण चांगले परतून घ्यायचे आपल्याला. आता या पद्धतीने पूर्ण आपली चटणी रेडी झालेली आहे आणि मस्त दाणे शिजलेत, छान चटणी मिक्सही झालेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही चटणीचं शिजल्याच्या नंतरचा आकार आणि रंग कसा सुरेख आलाय तो. तुरीच्या दाण्यांचा गरमागरम खरडा आपला तयार झालेला आहे आणि खरंच हा खूप अप्रतिम लागतो. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी डाळ भाताबरोबर जरी तोंडी लावलं तरी खूप सुरेख लागतो. तर नक्की तुम्ही सुद्धा हा बनवून पहा. तुम्ही तुरीच्या शेंगा मीठ लावून अशा कुकरमध्ये शिजून अशा खाऊ शकता. ह्यासुद्धा खूप टेस्टी लागतात. आता आपण पाहूया तुरीच्या दाण्यांची आमटी. आमटी बनवण्यासाठी अगदी साधा मसाला आपण काढलेला आहे. यासाठी मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत. आता आपल्याला याच्यावरती थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर असं आपल्याला सर्व मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता खोबरंही मी याच्यामध्ये भाजून घेतलं. आता हे दोन्ही चांगलं भाजून झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याचं वाटण करायचं आहे. ते थंड होईपर्यंत आपण तुरीचे दाणे इथे भाजून घेणार आहोत. आता हे दाणेसुद्धा आपल्याला चटके येऊपर्यंत भाजायचे आणि असं ग्लास किंवा तांब्याने त्याला थोडंसं रगडून घ्यायचे. रगडल्यामुळं काय होतं, दाणे फुटतात आणि आमटीला एकदम छान टेस्ट येतो. त्यामुळे तुम्हाला जेवढे रगडता येईल तेवढे ते चांगले रगडून घ्या आणि असे मस्त चटके येऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचे आपल्याला. आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया. मी त्याच कढईमध्ये तेल घालून घेतले. एक
तेल थोडंच घातले, मी 1 चमचा तेल घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता. आता यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे लालसर आपल्याला. एकीकडे मसाले काढले ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर मी हिरवी मिरची स्किप केली कारण आपण रगडाही बनवलेला आहे. आलं लसूणची पेस्ट केली तर ती आपण 1 चमचा घातली आहे. आता ती कांद्याबरोबर चांगली परतून घ्या. मसाल्यांमध्ये 2 चमचे गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर, जिरी पावडर आपण काढून तेही घातले. चवीपुरतं मीठ घालून घ्या म्हणजे कांदा लवकर परतला जातो. आणि आता हे कांद्यामध्ये मसाले चांगले परतून घ्या. आता याच्यावरती जे आपण दाणे भाजून घेतले होते ते घालायचे आणि याच्यामध्ये चांगले ते परतून घ्यायचे म्हणजे आपले दाणे आता पटकन शिजलेही जातील. आणि आता आपण खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीरीचं जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर आता वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला शिजायला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे वाटणसुद्धा आपण ह्या दाण्यांमध्ये चांगलं असं भाजून घ्यायचे मस्त. आणि थोडंसं 1-2 मिनटं परतून घेतलं की मग याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर मिक्सरचं भांड्यामध्ये अजून वाटण थोडंसं बाकी आहे तर ते भांडं धुवून आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. असं थोडंसं तेल सुटलं की मग वरून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला आमटीला शिजायला वरून 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे कारण आपली ही जी आमटी आहे तुरीचे दाणे शिजून ती घट्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चांगलं 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. असं पूर्ण पाणी घालून घेतलं की आता आपल्याला आमटीला जरा वेळ शिजून द्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आमटी आरामशीर 6-7 मिनटं आपल्याला शिजून द्यायची. आता आमटीचं झाकण काढून आपल्याला दाणे एकदा शिजलेत की चेक करून घ्यायचं आहे. तर चमच्याने आपल्याला 1-2 दाणे आपल्याला काढायचेत आणि ते दाबून पाहायचेत. जर दाणा दाबून व्यवस्थित शिजला गेला तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नसेल शिजला तर 1-2 मिनटं परत आपल्याला झाकण ठेवून हे शिजून घ्यायचं आहे. तर मी आता चेक करून पाहते. तर आपले बऱ्यापैकी आमटीचं दाणा व्यवस्थित शिजलेला आहे आणि अशी मस्त घट्ट आमटी आपली झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही गरमागरम आमटी भाकरीसोबत खायची खूप अप्रतिम लागते. तर मी तुम्हाला आमटी आणि रगडा दोन्ही रेसिपी दाखवल्यात. तर तुम्हाला या तुरीच्या दाण्याच्या रेसिपी कशा वाटल्यात त्या नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि असेच परत आपण नवनवीन व्हिडिओ पाहत राहू. तर आता माझा मस्त मेनू झालेला आहे. तुरीची आमटी, बाजरीची भाकरी, अळूची वडी आणि मस्त तुरीच्या दाण्यांचा रगडा आणि सोबत कांदा, अशी आजची माझी परिपूर्ण थाळी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहिली हेही मला कमेंट करून सांगा. परत असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.